पूज्य श्री कालिदास महाराज बोरीकर आणि त्यांच्या बंधूंची पत्नी हनुमंतरावांची पत्नी या दोघांचं दुःखद निधन झालं. हे ऐकून अत्यंत क्लेश होत आहे. कालिदास महाराज वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराजांच्या परंपरेत त्यांचे शिष्य योगानंद सरस्वती स्वामी महाराज, त्यांचे शिष्य चिंतामणी महाराज यांचे शिष्य होते आणि दत्तभक्तीचा त्यांनी खूप प्रचार केला. आजीवन व्रतस्थ जीवन त्यांचं होतं. लोकांच्या बाधेंना दूर करत असत. लोकांच्याकडे भूतप्रेत पिशाचादी बाधा असली त्याला ते दूर करत असत आणि सर्वांच्यावर करुणामय दृष्टी होती. सर्वांचं जीवन चांगलं हो या दृष्टीने त्यांचे प्रयत्न होते. भजनापुरतंच ते पाणीचा उपयोग करीत, बाकी वेळ मौन राहत आणि गंगाजल कृष्णाजल हेच पित असत. बाहेरचं पाणी घेत नव्हते आणि आचारनिष्ठ होते. सोळं कडक होतं. त्यांच्या असामयिक निधनामुळे सनातनी जगत लोकांना फारच मर्मपीडा होत आहे. अत्यंत दुःखित लोक आहेत. भगवान दत्तप्रभू त्यांना सद्गती देतीलच, तरी आपलं कर्तव्य म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांना सद्गती परमेश्वराने द्यावी. त्यांचे बंधू हनुमंतराव यांच्या पत्नी त्या कालिदास महाराजांच्या सेवेत राहत असत. या दोघांचं निधन आज झालं, शुक्रवारी झालं. याचं दुःख आहे. पहाटे झालं. यांना सुद्धा सद्गती मिळो. हनुमंतांची पत्नी अत्यंत आचार विचार पाळणाऱ्या होत्या आणि सोळं कडक होतं आणि हसमुख राहत. काशी विश्वेश्वर कालिदास महाराजांना आणि त्यांच्या बंधूंच्या पत्नींना सद्गती देव ही प्रार्थना. कालिदास महाराजांच्या असामयिक निधनाने आस्तिक समाजाचं, दत्तभक्त समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. फार मोठी क्षती झाली आहे. भगवंत सर्वांना सद्बुद्धी देव आणि जे लोक उत्तराधिकारी आहेत, म्हणजे हनुमंत आहेत, त्यांचे पुत्र आहेत, या लोकांना शोक सहन करण्याचं धैर्य भगवंताने प्रदान करावं आणि त्यांच्याकडून पारलौकिक क्रिया कालिदास महाराजांची आणि त्यांच्या बंधूंच्या पत्नीची नीट हो ही देवाजवळ प्रार्थना.